सूर्य पण आलेला आहे बाहेर. त्यामुळे किती सुंदर दिसतो हा प्रकाश. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहेत माथेरानच्या धबधब्याला, जो मेन धबधबा आहे तिथे आलो. तर वरती खूप चढून आम्ही वरती आलो. तर इकडे पाहू शकता तुम्ही, साईडला खूप मस्त धबधबे, छोटे छोटे वॉटरफॉल वगैरे आहेत. तर हा मेन धबधबा आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. तर चला डायरेक्ट आपण धबधब्यावर भेटूया. आपल्याला बघा ह्या धबधब्यावर जायचं आहे. मेन धबधबा आहे हा माथेरानचा. सुंदर धबधबा आहे. तर हा छोटासा धबधबा आहे. तर हा वरून येऊन आहे ना, हा शेवटपर्यंत खाली जातो. असा इथून खाली जातो. तर इथे गर्दी भरपूर आहे. तो बघा, हा धबधबा इथपर्यंत असा इथून खाली येतो पाणी. खूप सुंदर वातावरण आहे ते पण माथेरानचं पण. माथेरानला थांबलोय. काय काय घेत आहे ठेवून दे. शेंगा घे ना, एक शेंग 20 रुपये लय भाग झाले हो. 20 लावा तेव्हा पडले त्यातले. ते काय आहे? काय ते खजूर असेल. तर हे बघा माकड बघा कुठे गेला. डेंजर आहे भाई, जवळ जाऊ नको. हाय, हे बघा एक छोटा बघा असा पावसात भिजत राहायला म्हणून ते झाडाखाली आले ते. हा ये खाली ये खाली ये अरे काय नाही होत घे तू घे. माथेरानला येऊन माकडासोबत नाही कळलं तर काय. आता बघा येईल बघा आपण. आला कुठे तेव्हा तिकडे बघ केवढा मोठा आहे. तर मित्रांनो, आपण त्या धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. ह्या साईडला पण मस्त आहे. इथे पण बघे, आपण इथे पण गेलो कुठे. तर मित्रांनो, भिजून एवढी थंडी लागते ना, तर थंडीमध्ये चाय प्यायची मजाच वेगळी आहे. पाऊस वरून लागतो आणि मस्त चाय पितो. तर भिजल्यानंतर चाय प्यायला जाम मजा. सगळे स्पॉटमध्ये चहा वगैरे पित आहेत. चहा पित आहेत, मका खात आहेत. काय काय खात आहेत दाखवा जरा. हे बघा मका. इथे कोण कोण काय खात आहेत. चहा पित आहेत. अरे चाय, अरे भाईला वेगळा कप कॉफी. स्पेशल का दिसायला नाही पाहिजे बाहेर ना. बघा ट्रॅफिक बघा किती झालेला आहे जाम. वरती जर येत असेल ना मित्रांनो, तर खाली धबधब्याच्या खालीच पार्क करा. कारण वरती ना भरपूर जागा कमी भेटते, कारण सगळ्यांनी गाड्यावर लावलेल्या असतात. तुम्ही जर वरती घेऊन आलात तर अजून पूर्ण पॅक होऊन जाईल सगळं. हे बघा मुवमेंटला जागा नाही उरत. वरती बघा कुठपर्यंत जाम झाले बघा ते. त्यासाठी जर खाली असेल तर खालीच पार्क करा गाडी आणि वरती या तुम्ही चालत. तर आपण स्पॉटला मेन आलेलो आहेत. हे बघा किती साईडने धबधबे बघा. हा बघा केवढा मोठा धबधबा आहे बघा. वरपर्यंत बघा एवढा मोठा धबधबा आहे हा. एवढा मोठा धबधबा आहे बघा इथं. तर आपण तिथं वरती पण जाऊ शकतो आणि तिथं खाली पण
एन्जॉय करू शकतो. वाव बोलणार का धबधबा. मित्रांनो आपण वरना व्ह्यूज बघतोय बघा. एक नंबर धबधबा आहे बघा. ह्याच्या वरती पण आहे पण आता आपण खाली आलो त्यामुळे वरती दिसत नाही. एवढा सुंदर धबधबा आहे ना. मित्रांनो पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे कसं हा धबधबा आहे ना खूप फोर्समध्ये वाहतोय. एवढा फोर्स आहे ना पाण्याचा कारण आपल्याला जसं दिसतं तसं नाही आहे पण तिथं एकदम खाली गेला तर खूप फोर्स आहे. तर एकदम पाण्याखाली पण जाणं टाळायचं आहे. वरना दगड वगैरे पण येऊ शकतात त्यासाठी आपल्याला बघा किती सुंदर आहे धबधबा. मस्त वाटतं धबधबा. तुम्हाला दृश्य दाखवतो कसं आहे ते धबधब्याचं. ते बघा आपले मेंबर खाली आहेत. त्यांना वरती घेतलं नाही कारण रिस्क भरपूर आहे त्यामुळे वरती नाही घेतलं त्यांना. थोडंसं ब्लर दिसतंय कॅमेरा. मित्रांनो असं आपण एवढं वरती आलेलं आपण इथून असा बघा ऊन पण पडलं मस्तपैकी. एक नंबर धबधबा एक नंबर. सर्वात जवळ आणि ट्रेकिंग पण करायची गरज नाही. रोडच्या एकदम बाजूला आहे आपला. तर चला आपण आता खाली जातोय. आपल्या इथं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी धबधब्याचं. आता सूर्य पण आलेला आहे बाहेर त्यामुळे किती सुंदर दिसतो होता प्रकाश. तर यांनी सुरुवात केलेली आहे जा ना. डिंका 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 डिंका. तर मी पाण्यात जाते बघूया चला. पाण्यामुळे बंद होते जरा. चालू आहे काय चालू आहे. जबरदस्त पाणी जातं तिथे. जोरात येत बाई तिथं जा तिथं जा. तर मन कोणतंच भरत नाही इकडे असं एन्जॉय करून. तर परत बोलतो एकदा फायनल 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 करून परत एकदा आपली मंडळी चालली आहे कारण एवढी मजा येते ना इकडे तर मन कोणतं भरत नाही आहे.
इकडे 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 बघा इधर इधर इकडे बघा तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ आता वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला परत भेटूया आता एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.